नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच की महाडीबीटी फार्मर स्कीमच्या अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन या संदर्भात वैयक्तिक शेततळे अनुदान असेल किंवा योजनेचा लाभ घेतलेला असेल, अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले जे राज्यातील जे लाखो शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हणजे त्यांना एक दिलासादायक असा अपडेट आलेला आहे. म्हणजेच की आता तुषार सिंचनाचं अनुदान गेल्या काही दिवसांपासून वितरित करण्यात येत नव्हतं. 2024-25 किंवा 2025-26 या वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रतीक्षेत आधी पीक योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचं पूरक अनुदान देखील वितरित करण्यात आलेलं नव्हतं. यासाठी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेल्या होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा आलेल्या होत्या. अधिवेशनाच्या दरम्यान मंत्र्यांच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत उर्वरित असलेल्या ज्यांचं मंजूर असेल असं अनुदान वितरित केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. 17 मार्च 2026 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. यांच्यामध्ये आता प्रतीक्षेत अधिक म्हणजे पीक या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान दिलं जातं. यांच्या माध्यमातून आता ठिबक सिंचनाला 80% तर जे काही बहुभूधारक शेतकरी असतील त्यांना अशा प्रकारांना 75% पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. म्हणजेच की अर्थातच 30% किंवा 25% पूरक अनुदान योजनेअंतर्गत दिलं जाईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ज्या योजनेसाठी 2025-26 करता 500 कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये आता 400 कोटी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी आणि 100 कोटी वैयक्तिक शेततळ्यासाठी वैयक्तिक शेततळ्याची देखील मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झालेले आहेत व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेले नाही अशा देखील मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे. राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता 235 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये आता निवड झालेली आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाची मंजुरीची कारवाई व डीबीटीच्या माध्यमातून केली जाणार आहे. लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांवरती ही अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे. अधिक पीकच्या अंतर्गत 55% अनुदान घेतलेल्या जे काही राज्य शासनाचा पूरक हिस्सा आहे यांना बाकी अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांची शेततळे वैयक्तिक शेतकऱ्यांना पूरक असलेले अनुदान दिलं जाणार आहे. हा जी-आर बघायचा असेल तुम्ही महाराष्ट्रगव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरती बघू शकता व तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुढे देखील याबद्दल नवीन नवीन माहिती तुम्हाला अपडेट्स माझ्या चॅनलवरती मिळतच राहतील. धन्यवाद.